मला वाटतं ठाण्यामध्ये गीतेश शिंदे हे नाव तसं आता बऱ्यापैकी परिचित झालेलं आहे, पण तरीही औपचारिक परिचय मी करून देते. कारण पुस्तकांच्या माध्यमातून ठाण्यामध्ये CCTV लावण्याचं काम गीतेशने केलेलं आहे. MSc भौतिकशास्त्र हा विषय घेऊन त्याचं पदव्युत्तर पदवी शिक्षण झालं, परंतु आपल्याला त्याची ओळख आहे ती 2 वर्षामध्ये ज्याच्या कविता संग्रहाची 3री आवृत्ती प्रसिद्ध करावी लागली त्या CCTVच्या गर्दछायेत या कविता संग्रहाच्यामुळे. जवळपास 29 पुरस्कार आत्तापर्यंत या कविता संग्रहाला मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव यांचा कविवर्य कृब निकुंभ काव्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविवर्य आरती प्रभू पुरस्कार, काव्यरसिक मंडळ डोंबिवली यांचा कैलासवासी अनिल साठे स्मृती पुरस्कार आणि मराठी वाङ्मय परिषद बडोदा यांचा सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कारसुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचा श्रीस्थानक पुरस्कारसुद्धा या कविता संग्रहाला प्राप्त झालेला आहे. निमित्त मात्र यमन आणि चित्रलिपी अशी इतरही अनुवादावर आधारित आणि कवितांच्या अनुवादाची पुस्तकं त्याची प्रसिद्ध झालेली आहेत. आणि सृजन संवाद प्रकाशनामध्ये संचालक, प्रकाशक, संपादक आणि तो स्वतः कवी असल्यामुळे एक उत्तम वाचक म्हणूनही कार्यरत आहे. आत्तापर्यंत 4 वर्षामध्ये वेगवेगळ्या मान्यवर लेखकांची आणि नवोदित लेखकांची सुद्धा 100पेक्षा जास्त दर्जेदार पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. आणि या वर्षांमध्ये दिवाळी अंक एकेका वेगवेगळ्या संकल्पनेला वाहिलेला असा प्रसिद्ध केलेला होता. आणि या दिवाळी अंकांना सुद्धा मला वाटतं 15पेक्षा जास्त उत्कृष्ट दिवाळी अंकांचे पुरस्कार आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत. मी क्षितिजला विनंती करते की त्यांनी गीतेशचा सुद्धा सन्मान करावा. आज 6 डिसेंबर आहे आणि या वर्षीच्या सृजन संवाद दिवाळी अंक जो आहे स्वप्न विशेषांक, त्याला अक्षर आनंद दिवाळी पुरस्कार वितरित होतो आहे. शाळेमध्ये सुद्धा भाषा शिक्षक आणि विज्ञान शिक्षक अशी एक स्वतंत्र कॅटेगरी असते, पण विज्ञान लेखक आणि साधा कथा लेखक अशी वेगळी कॅटेगरी ज्या कथेतल्या वेगळेपणामुळे होते ते शोधून काढणं खूप महत्त्वाचं आहे. हे शोधून त्यांच्यावर योग्य संस्कार करून खरोखर ज्याला पुस्तकरूपी कोंदण देणारे गीतेश शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी संपादक म्हणून त्यांचा प्रवास उलगडावा. सर्वप्रथम सृजन संवाद प्रकाशनतर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो की आज क्षितिज देसाई या युवा लेखकासाठी तुम्ही सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी इथं जमलेला आहात. आणि आज व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर म्हणजे मानसीनं जसं सांगितलं की मराठी विज्ञान परिषदेतर्फे लहान मुलांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक दशकं जे कार्यरत आहेत ते अपाम देशपांडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत आम्हाला. ही खरं म्हणजे एक दुग्ध शर्करा योग असल्यासारखं माझा एक संपादक म्हणून वाटतं आहे. आणि कॅप्टन सुळे सर आज आपल्याला त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आणि माझे सर, कारण मला विद्यार्थी म्हणून घडवण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे डॉक्टर संजय जोशी आणि सृजन संवादचे लेखक अशी दुहेरी भूमिका, अशी दुहेरी ओळख त्यांची आहे. ते सुद्धा इथे प्रमुख अतिथी म्हणून या पुस्तकावरती भाष्य करण्यासाठी उपस्थित आहे. हे खरं म्हणजे आमच्यासाठी, आम्हा दोघांसाठी आशीर्वादरूपी गोष्ट आहे. आणि सृजन संवाद प्रकाशनतर्फे मी क्षितिजचं मनपूर्वक अभिनंदन करतो की यानंतर त्याचं दुसरं पुस्तक म्हणजे शीतपेटीतून जेव्हा जाग येते याचं प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आणि एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. काही वर्षांपूर्वी कल्पना या माऊलीच्या तून ही कल्पना स्फुरली आणि त्याला विज्ञान कथेचीच कल्पना स्फुरलेली आहे. म्हणजे त्याचं 100 सूर्य जगलेला माणूस हे पुस्तक त्याने मला 1-1.5 वर्षापूर्वी दिलेलं होतं. ते मी वाचत होतो. आणि अशीच आम्ही साहित्य भारती नावाच्या संस्थेमध्ये एकत्र काम करतो विविध विषयांवरती. त्या दरम्यान तुझ्या विज्ञान कथा मला वाचायला आवडत आहेत,
त्यातून आपल्याला काय निर्माण करता येईल हे आपण बघूया अशी चर्चा सुरू असताना एक 6-7 महिन्यांपूर्वी त्याचं जे बाळ होतं, त्याच्या संहिता होती, तो घेऊन माझ्यापाशी आला आणि पुस्तक करायचं आहे, मग ते कसं करता येईल याबद्दल आमची चर्चा सुरू झाली. त्याच्या सर्व कथा वाचल्यानंतर मला लक्षात आलं, मानसीने तो उल्लेख केला की छात्र प्रबोधनमध्ये या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. परंतु मला त्या वाचताना म्हणजे छात्र प्रबोधन हे मासिक जे आहे ते कुमारवयीन गट किंवा लहान मुलांसाठी आहे, पण त्याच्या कथांमधला जो द्रष्टेपणा जो आहे तो सर्व वयोगटातल्या माणसांना एक दृष्टी देणारा वाटला. आणि या कथा फक्त कुमारवयीन गटासाठी नव्हेत किंवा या बालकथा नव्हेत, ज्या टिपिकल बालकथांचा साचा आपल्या लोकांपुढे आपण वाढतो आहोत तशा स्वरूपाच्या या कथा नाही आहेत असं मला एक वाचक म्हणून आणि नंतर एक संपादक म्हणून मला वाटलं. म्हणजे याचं लेआउट करताना आपण कशा प्रकारे ते करावं, जर ते बालकथा संग्रह असेल तर तो रंगीत करावा का, ह्यापासून मी त्याला निक्षून सांगितलं या बालकथा नाहीत. आणि तरी तो म्हणजे कसं आहे माहिती ना, क्षितिजमध्ये तो एक गुण आहे की तो आहे ना पटकन आहे ना कुठल्या गोष्टीला दुजोरा देत नाही. म्हणजे तो खूप विचार करतो त्या गोष्टीचा की खरंच ना तू म्हणतोयस ते बरोबर आहेस ना. मी म्हटलं ठीक आहे, तुला माझ्यावर विश्वास नसेल पण डॉक्टर बाळफोंडकेंवर तर असेलच ना, आपण त्यांना विचारूया. कारण ह्या चर्चेमध्ये या पुस्तकाची पाठराखण कोणाची घ्यावी असा आम्ही विचार करत होतो. म्हणजे मी असा प्रकाशक नाही आहे जे दिलं ते छापलं, जसं दिलं ते चुकांसकट छापलं असा मी प्रकाशक नाही आहे. त्याच्यामध्ये काय चांगलं करता येईल ह्यामध्ये चर्चा करून आम्ही कोणाची प्रस्तावना घेता येईल, कोणाचं ब्लर्ब घेता येईल, पाठराखण घेता येईल याबद्दल नेहमीच लेखकाबरोबर कवीबरोबर चर्चा होत असते. मग बाळफोंडके सरांना मी पाठराखण करण्यासाठी विनंती केली आणि त्यांना तोच प्रश्न सांगितला होता की सर तुम्हाला या कथांविषयी काय वाटतं, म्हणजे या कथा कुठल्या वयोगटासाठी आहेत, या कुमारवयीन वयोगटाच्या आहेत की हा सर्वसमावेशक आहेत. तर त्यांचं उत्तरही तसंच पॉझिटिव्ह उत्तर होतं की या सर्व वयोगटासाठी आहेत आणि म्हणूनच तुमच्यासाठी हे पुस्तक निर्माण करण्याचं धाडस झालं. या पुस्तकाचं मुखपृष्ठ कदाचित तुम्ही व्हॉट्सॲपवरती किंवा फेसबुकवरती पाहिलं असेल किंवा या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये, कारण प्रकाशक किंवा संपादकमध्ये कथा येताना आपण त्या कशा मांडायला हव्यात किंवा त्याचा क्रम कसा हवा ह्याची चर्चा तर आम्ही करत होतो, पण त्याला एक स्वरूप देण्याचं, त्याला एक चेहरा मोहरा देण्याचं काम हे सृजन संवादचे जे कलावंत आहेत ते नेहमीच करत असतात. आणि ह्याचा चेहरा ज्यांनी साकारला ते सरदार जाधव हे चित्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे 8 कथा आहेत आणि या 8ही कथा एका वेगळ्या आशयाच्या आहेत. त्याला साजेसं एक रेखाचित्र तयार करून घ्यावं, कारण निर्मितीमध्ये पैसे जास्त खर्च झाले तरी चालतील, पण ते पुस्तक वाचकाला सर्वानुभव देणारं असावं असा माझा नेहमी अट्टहास राहतो. त्यामुळे सरदार जाधवांचा या पूर्ण पुस्तक निर्मितीमध्ये एक मोलाचा हातभार लागलेला आहे असं मला मनपूर्वक सांगावंसं वाटतं. या कथांना एकत्र केल्यानंतर शीर्षक देणं तर भाग आहे. पुन्हा एकदा आम्हाला तो प्रश्न पडला की याला काय शीर्षक द्यावं, कारण बऱ्याच कथा होत्या, म्हणजे 8 कथा होत्या, मग काहीतरी एक वेगळंच नाव द्यावं का. किंवा पहिली कथा घेतली होती ब्ल्यूबेरीचं ब्रेसलेट. कारण तुम्ही जर बघितलं तर या लेखनामागे ना याच्या कथांची नावं फार कॅची आहेत, फार सुंदर आहेत आणि त्यातून ती कथा वाचावीशी वाटते. म्हणजे कथा जर म्हटलं ना तर साधारणतः त्याचा एक आरंभ असतो, एक मध्य असतो आणि शेवट असतो. विज्ञान कथेच्या बाबतीत काय होतं माहिती आहे, जर आरंभ विस्कळीत झाला तर ती कथा वाचक पुढे वाचतच नाहीत. पण क्षितिजच्या बाबतीत काय होतं माहिती का, ती कथा वाचताना सुरुवातीलाच ती तुमच्या मनावरती पकड घेते आणि तुम्हाला उत्सुकता लागते की ह्यामध्ये पुढे काय घडणार आहे. आणि जेव्हा वाचक शेवटाला येतो तेव्हा तो एकतर स्तंभित झालेला असतो आणि फक्त निशब्द न करता तो विचार प्रवृत्त होत असतो.
मग हे विचार प्रवृत्त करण्याचं काम कुठली कथा करत असेल किंवा त्याला शीर्षक काय द्यावं, तर शीतपेटीतून जेव्हा जाग येते ही त्याची एक कथा या तुम्हाला कथासंग्रहात वाचायला मिळेल. तर त्याचंच आपण शीर्षक या कथासंग्रहाला द्यावं असं आम्ही दोघांनी ठरवलं. आणि काय असेल या कथेमध्ये, मी खरं म्हणजे कथाशयाला कुठेच धक्का पोचवत नाही. तुम्ही त्या कथांचा आस्वाद तटस्थपणे घ्या, त्या कथा कशा वाटल्या ते तुम्ही नक्कीच विचार करा. पण आता आपण ज्या जगात वावरतो आहोत, म्हणजे आपल्या आधीची पिढी म्हणजे क्षितिजचे आई वडील असू दे ती पिढी, आणि आता आमची जी पिढी आहे किंवा आपली आत्ताची जी पिढी आहे ती AI च्या जगात वावरती आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यावरती इतकी हावी घातलेली आहे. तर मला हेच वाटतं की हे सगळे जे शोध आहेत ते मानवाच्या कल्याणासाठी आहेत का? कारण विज्ञान हे दुधारी तलवारीसारखं असतं. म्हणजे त्याने त्या तलवारीने काय करायचं आहे आपल्याला हे ठरवायला हवं. म्हणजे तुम्हाला सफरचंद कापायचं आहे का माणूस कापायचा का अजून काय करायचं आहे हे तुम्हाला ठरवायला हवं ना. नाहीतर स्वतःलाच आपण कापून घेऊ, इतकी धार त्या शस्त्रामध्ये आहे. आणि कुठेतरी म्हणजे आता जर आपण नीट पाहिलं तर आपल्याकडे मोबाईलसारखं यंत्र आहे. माणसं कुठल्याही कार्यक्रमाला येऊ इच्छित नाहीत कारण तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची लिंक आम्हाला पाठवा असं साधारणपणे म्हणतात. पण त्याहीपेक्षा समोर येऊन जो संवाद साधणं आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ती कुठेतरी जाग येणं महत्त्वाचं आहे. कारण या कथेमधला त्या जाग येणं जो भाग आहे ना तो फार मला महत्त्वाचा वाटला. आणि ह्या त्याच्या 8ही कथा अशा जाग आणणाऱ्या आहेत. एक कथा लेखक म्हणून त्याचं द्रष्टेपण सांगणाऱ्या आहेत. विज्ञान कथांमध्ये बऱ्याचदा काय होतं की तुम्ही फक्त विज्ञानाबद्दल बोलताय की काय असा मोह होतो. पण त्यातली पात्र, त्यातल्या घटना किती बोलक्या आहेत, किती संवादी आहेत आणि किती मर्मभेदी आहेत ते रंगवण्याचं कौशल्य त्या लेखकामध्ये असायला हवं असतं. तर मला हे आवर्जून सांगावं वाटतं की क्षितिज देसाई याच्याकडे ती प्रतिभा आहे. म्हणजे या कथासंग्रहाचा कॅनव्हास जरी विज्ञान तंत्रज्ञान असला तरी त्यातले रंग जे आहेत ते क्षितिजच्या प्रतिभेचे आहेत. आणि ती प्रतिभा घेऊन तो जन्माला आलेला आहे असं मला निश्चितपणे वाटतं. त्यामुळे फक्त हाच कथासंग्रह नाही, पुढे अनेक कथासंग्रह किंवा अनेक असं सकस लेखन त्याच्या हातून घडावं अशा मी त्याला शुभेच्छा देतो. आणि जसं मानसीने सांगितलं की साधारणतः 100च्या वरती पुस्तकं झालेली आहेत. आत्ता प्रकाशित होऊ घातलेलं हे जे पुस्तक आहे ते 110वं पुस्तक आहे सृजन संवाद प्रकाशनचं. आणि मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की 2021 पासून सृजन संवाद प्रकाशनची सुरुवात झालेली आहे. कोविडच्या काळात मी स्वतः विज्ञानाचा शिक्षक म्हणून काम करत होतो. मी भौतिकशास्त्र शिकवायचो 11वी 12वी आणि IIT JEEच्या मुलांना. ते सगळं संपल्यावरती मी प्रकाशक म्हणून किंवा संपादक म्हणून सृजन संवाद प्रकाशन सांभाळतो आहे. आत्तापर्यंत जी पुस्तकं 4 वर्षात प्रकाशित झाली त्या माझ्या लेखकांना 100हून अधिक पुरस्कार वेगवेगळ्या संस्थांचे मिळालेले आहेत. जसं मानसीने आता सांगितलं की मराठा मंदिरचे 2 पुरस्कार किंवा या वास्तूत आपण जे बसलेलो आहोत मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेचे श्रीस्थानक आणि वाळरेगे पुरस्कार असतात. सलग 4 वर्ष माझ्या कोणत्या ना कोणत्या लेखकाला ते पुरस्कार मिळतात. हे मला आनंदानं सांगावं असं वाटतं. म्हणजे जसं मानसीनं सांगितलं की माझ्या CCTVला हा पुरस्कार मिळाला, पण त्याचबरोबर जोशी सरांनाही कथा जैवविविधतेची या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. आणि त्याबरोबर दिवाळी अंकसुद्धा मी वेगवेगळ्या विषयांवरती दरवर्षी प्रकाशित करत असतो. आणि आजचा दिवाळी अंकाला मिळालेला 19वा पुरस्कार होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेपासून सर्व पुरस्कार दरवर्षी अंकांना मिळतात. हे खरं म्हणजे माझ्या लेखकांचं यश आहे, माझ्या चित्रकारांचं यश आहे की ते माझ्यावरती विश्वास ठेवून मला त्यांची कलाकृती सोपवतायत आणि त्याला न्याय देण्याचा मी 100% प्रयत्न करतो. आणि त्यास आशीर्वाद देण्यासाठी आज अपाम देशपांडे असू देत, कॅप्टन सुळे असू देत किंवा डॉक्टर संजय जोशी आज इथे उपस्थित आहेत. तर पुन्हा एकदा सृजन संवाद प्रकाशनतर्फे तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो, मान्यवरांचं स्वागत करतो आणि पुढची सूत्र मी मानसीला सुपूर्द करतो.